केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर दौऱ्यावेळी विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीजर जारी। चला लुटायला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं सोनं, टीजरमध्ये विशेष उल्लेख। जगाला दाखवून देऊया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून केशव उपाध्यांचा खळबळजनक दावा। दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींच्या घरात असल्याची केशव उपाध्यांची माहिती। उपाध्यांच्या दाव्यानं वादाला तोंड फुटण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा आणखी एक टीजर समोर। शिंदेंनी मेळाव्याचं ठिकाण बदलल्यानंतर टीजरमधून शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग। शिवाजी पार्क परिसरात ठाकरेंकडून जोरदार बॅनरबाजी। मेळावा निष्ठावंतांचा असा बॅनरवर उल्लेख। नाशिकमध्ये दसरा मेळाव्याच्या बॅनरवर झळकले ठाकरे बंधूंचे फोटो। ठाकरेंच्या शिवसेनेची शहरात बॅनरबाजी। ठाकरे बंधू मेळाव्यात एकत्र येणार का, याकडे चर्चांना उधाण। पंढरपुरात अभिषेकासाठी उत्तर प्रदेशहून आणलेलं पाणी वापरण्यात येत असल्याचा महर्षी वाल्मिकी संघटनेचा आरोप। संबंधित घटनेचा संघटनेकडून निषेध। तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं, सांग लोकांना। जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली। मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतरही पडळकरांनी पातळी सोडली। रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर। रेपो रेटमध्ये कुठलाही बदल नाही। कर्जाचे हप्ते जैसे थेच राहणार। धनगर समाज आरक्षणासाठी आता आक्रमक झालाय आणि यावेळी त्यांनी आमदार अमोल जावळे यांच्या घरासमोर ढोल वाजवत ठिय्या आंदोलन केलंय। यळकोट जय मल्हारच्या घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला। तर जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशाराही त्यांनी दिलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी। आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। अमोल जावळे यांच्या घरासमोर धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात आलं। ढोल वाजवत ठिय्या आंदोलन धनगर समाजानं केलेलं आहे। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे। आरक्षणासाठी धनगर समाज भुसावळमध्ये आक्रमक झाला असल्याचं पाहायला मिळतंय। अमोल जावळे यांच्या घरासमोर त्यांनी आंदोलन केलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर या भागातील धनगर समाज आज आक्रमक झालेला आहे। हा धनगर समाज आज यावल तालुकाचे आमदार अमोल जावळे यांच्या घरावरती मोर्चा घेऊन त्यांचे निवेदन सादर करणार आहे। आरक्षणबद्दल आपल्यासोबत काही धनगर समाजाचे लोक आहे, आपण त्यांच्याकडून नेमकं तुमची काय मागणी आहे? आमची 75 वर्षापासून एकच मागणी आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे। धनगड आणि धनगड या एका रच्या डमुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे। आपण पाहिलं असेल की रानावनामध्ये राहणारा माझा धनगर समाज आजही 75 वर्ष आपण साजरे केले, पण माझ्या मेंढपाळाच्या वाड्या वस्तीवर तुम्ही गेला, पावसामध्ये गेला, माझा मुलं माझे समाज अजूनही अजून आरक्षणापासून वंचित आहे आणि मागासले सुद्धा आहे। यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे, चक्का जाम आंदोलन आहे आणि जालन्याला दीपक भाऊ बोराडे यांनी आंदोलन पुकारलं आहे, उपोषणाला बसले। त्यांच्या पाठिंब्या संदर्भामध्ये आम्ही आमदार साहेबांकडे निवेदन देणार आहोत। हा मोर्चा बरेच वर्षांपासून चालू आहे आणि मागच्याच वेळेला जे सरकार आता विद्यमान सरकार आहे, या सरकारने सांगितलं होतं की माझ्या भाजपा पक्षाला खालती आणि वरती म्हणजे विधानसभेत आणि लोकसभेमध्ये निवडून द्या, धनगर समाजाला आम्ही 100% तुम्हाला आरक्षण देऊ, परंतु ते शब्द पाळत नाही आहे। बऱ्याच वेळा तुम्ही मागे बघितलं असेल की ज्या वेळेला साहेबांचा नागपूर इथे कार्यक्रम झाला त्यावेळेला त्यांनी बोललं होतं की तुम्हाला आमचा शब्द पक्का आहे। धनगर समाज जागा हो। हे लोक साधी भोळी लोक आहे, कधी लोक यांना तुम्ही विरोधणार?
कधी लोक चालू ठेवणार हा? धनगड नावाची जमात किंवा हा शब्दकोशामध्ये हा धनगड नावाचा शब्द नाही, जमात अस्तित्वात नाही. आणि जर का एखादी जमात अस्तित्वात नसेल तर तिला आरक्षण देता येत नाही. मग ते कोणासाठी आहे? तर ते धनगरांसाठी आहे. हे आमची मागणी आहे. आणि संविधानिक याचा एक निकाल आहे याचा न्यायालयाचा की एखाद्या अस्तित्वहीन जमातीला महामहिम राष्ट्रपती त्याला हे करू शकत नाही, अधिसूचित करू शकत नाही. मग त्यांना अभिप्रेत असलेली जमात ही धनगर आहे. तसा GR सरकारने काढावा ही आमची मागणी आहे. धनगर समाज आता आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी रावेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, रावेर. नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित बॅनर लागलेले आहेत. उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आलेले आहेत. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. त्यामुळे ठाकरे बंधू मेळाव्यामध्ये एकत्र दिसणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित बॅनर झळकलेले आहेत. उद्याच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर ठाकरे बंधूंचे फोटो झळकलेले आहेत आणि त्यामुळे उद्याच्या मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यापूर्वी नाशिकमध्ये काही होर्डिंग झळकत आहे आणि या होर्डिंगवरती एक फोटो लावण्यात आलेला आहे. हा फोटो सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरतोय. माझ्या मागच्या बाजूला नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरामध्ये काही महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा हा होर्डिंग लावलेला आहे आणि ज्या होर्डिंगवरती संपूर्ण ठाकरे कुटुंबाचा एक फोटो लावण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये दसरा मेळावा आणि त्या दसरा मेळाव्याचं ठिकाण जे आहे ते टाकण्यात आलेलं आहे आणि त्यावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा सपत्नीक फोटो जो आहे तो त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. हे जे फोटोमध्ये दिसणारं चित्र आहे हे चित्र उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर असेल का किंवा अशा स्वरूपाचं चित्र असावं अशी अपेक्षा या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आहे. ज्या पद्धतीनं वरती नेत्यांची मनं जुळत आहेत त्या पद्धतीनं आता स्थानिक पातळीवर देखील सामान्य कार्यकर्त्यांचे मनं जुळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी अशा स्वरूपाचा एक फलक जो आहे तो दसरा मेळाव्यापूर्वी नाशिकमध्ये लावलेला आहे आणि त्या फलकावरती राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांचं सगळं कुटुंब जे आहे ते एकत्रितरित्या उभं आहे आणि हेच चित्र त्यांना उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये अपेक्षित आहे आणि म्हणून त्यांनी अशा स्वरूपाचे होर्डिंग लावलेलं आहे. त्यामुळे आज दिसणारं या फलकावरचं चित्र उद्या प्रत्यक्षात दिसेल का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. शिंदेंच्या शिवसेनेनं देखील नवा टीजर जारी केलाय आणि यामध्ये हिंदुत्वाचं देणं, भगव्याचं लेणं, चला लुटायला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं सोनं अशी वाक्य असणार आहेत. दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचा अंगार, हिंदुत्वाचा हुंकार, स्वाभिमानी भगव वादळ, वाघाची भगवी टरकाळी, मराठमोळी आरोळी. चला जगाला दाखवून देऊया या महाराष्ट्रात ब्रँड फक्त एकच, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिकच. जिथे बाळासाहेबांचे विचार तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे. महाराष्ट्राचा रंग भगवा होता, आहे आणि कायम भगवाच राहणार. राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पक्षांनी एकला चलोरेचा नारा देत स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी सुरू केली आणि त्यामुळे लोकसभा विधानसभेत एकत्र निवडणूक लढवणाऱ्या मित्र पक्षांनी एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहणार असून मुंबईसारखे 1-2 अपवाद वगळता राज्यात सगळीकडेच दोस्तीतली कुस्ती अटळ असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी जरी सत्तेत एकत्र असले तरीही स्थानिक पातळीवरील सत्ता समीकरणं पाहता प्रत्येकानं आपापली ताकद आजमावण्यासाठी कंबर कसली आहे. यामध्ये सर्वाधिक आमदार संख्या असणाऱ्या भाजप आणि 3 नंबरवर असणाऱ्या राष्ट्रवादीनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय.